सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे मंत्रांचे महत्त्व आणि कुलदेवी, कुलदैवत, आराध्य दैवत यांच्या सेवेला काय महत्त्व आहे याविषयी ही माहिती आपण बघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. अध्यात्मामध्ये पितर, कुलदेव, कुलदेवी आणि आराध्य देवता यांच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व असून अध्यात्मातील या 3 पायऱ्या आपण सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तसेच पितरांची सेवा होत नसेल तर कामे अडतात, कुलदेव, कुलदेवी माहीत नसेल तर कुटुंबाची प्रगती होत नाही आणि आराध्य देव पाठीशी नसेल तर योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. ज्यांना कोणाला कुलदेवता माहीत नसेल तर त्या कुटुंबातील जी प्रमुख महिला आहे तिने सुपारीचे पूजन करून 5 मंगळवार उपवास करावा. दररोज 9 मंत्र म्हणजेच ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करावा आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करावे. मनोभावे ही सेवा केल्यानंतर आपल्याला कुलदेवीचा दृष्टांत हा घडतोच, हे शाश्वत सत्य आहे. पितरांची सेवा होत नसेल तर आपली कामे अडतात. प्रखर पितृदोष देवांनाही काढता येत नाहीत. श्रीमद भागवत ग्रंथ सेवेने पूर्णपणे प्रखर पितृदोष कमी होऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रखर दोषापुढे देवसुद्धा काही करू शकत नाही. पितरदोषावर शेवटचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत वाचन. हे वाचन आपण दर एकादशीला नक्की करावे. पितरांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही ईश्वरीय सेवा किंवा स्वामी समर्थ सेवा फलद्रूप होऊ शकत नाही. पितर हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्यापुढे देवसुद्धा काही करू शकत नाहीत. त्यांचा कोप असेल किंवा असंतुष्ट असतील तर देवसुद्धा कितीही सेवा केली तरीही कृपा करू शकतच नाही. म्हणून श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली सांगतात की दररोज आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम नित्यसेवा ग्रंथातील पितरांची सेवा करावी. पितरस्तोत्र व पितृसूक्त वाचन करावे. नंतर हातपाय धुवून मगच ईश्वरीय देवपूजा, स्वामी सेवा करावी. सर्वप्रथम पितर, मग कुलस्वामिनी, त्यानंतर खंडोबा, मग स्वामी सेवा असा सेवेचा हा क्रम असतो. बऱ्याच वेळा आपल्याला आर्थिक अडचणी सहन कराव्या लागतात. त्यासाठी आपण दुर्गा सप्तशती हा पवित्र ग्रंथाचे 14 पाठ करावेत. त्यासोबतच देवीचा 9 मंत्र म्हणजे ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते. तसेच ज्या घरामध्ये वडील आणि मुलांचं जर जमत नसेल तर आपण त्यासाठी श्री मल्हारी सप्तशतीचे काही रविवार करावे, म्हणजे 11 रविवार पाठ करावे, उपवास करावा. यामुळे वडील आणि मुलातील मतभेद संपतात. मध्ये मंत्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दररोज 1 माळ किंवा 11 माळी जप करणे आवश्यक आहे. गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र आहेत. तसंच सरस्वती गायत्री मंत्र, गणेश गायत्री मंत्र, सूर्य गायत्री मंत्र आणि शारदा मंत्र हे स्मरणशक्ती, अभ्यासात बुद्धी, सामर्थ्य, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. व दत्त गायत्री मंत्र परब्रह्मांचा मंत्र, आदिदैवत आणि आध्यात्मिक वरदानाप्रित्यर्थ हे मंत्र म्हटले जातात. व शाबरी मंत्र आणि नवनाथ मंत्र हे स्वसंरक्षणासाठी म्हटले जातात. तसंच मधुमती मंत्र हे स्थावर जंगम प्रॉपर्टी वर्धनासाठी म्हटला जातो. देवीचे 5 मंत्र सामर्थ्य वाढवण्यासाठी केले जातात. गौरी मंत्र हा विवाहासाठी केला जातो. संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, सुदर्शन गायत्री मंत्र हे संकटहरण, सामर्थ्य आणि विजयप्राप्तीसाठी केले जातात. तसंच अन्नपूर्णा मंत्र, त्रिसूपर्णसूक्त
अन्नशुद्धी आणि अन्नदोष निवारण्यासाठी म्हटले जातात. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.